मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल ही चिल्ली आहे, पण ही चिकन चिल्ली नाही आहे. ही चिकन असे पण ही गार्लिक पेपरपासून बनवलेली चिकन फ्राय चिल्ली आहे. म्हणजे आता हे थोडंसं वेगळं बनतंय, पण तेच टाईपचं आहे. इथे काय करतो, चिकनला मॅरिनेशनसाठी अद्रक लसूणची पेस्ट, व्हाईट एग, थोडंसं मीठ, त्यामध्ये टाकतो ब्लॅक पेपर पावडर, डार्क सोया सॉस आणि थोडंसं व्हिनेगर. हे सगळं टाकून चिकनला मॅरिनेशन करतोय. इथे ना 3 ते 4 चम्मच मी कॉर्नफ्लॉवर टाकतो. इथे मैदा यूज नाही करणार आहे आणि मॅरिनेशन 30-40 मिनिटं ठेवल्यानंतर गरम तेलामध्ये फ्राय करून घेतोय. हा बोनलेस चिकन आहे, जो बोनलेस चिकनला मी क्यूबमध्ये कट केला आहे. हे फ्राय चिकन साईडला ठेवा. कढईमध्ये तेल टाका. तेलामध्ये टाकायचं अद्रक, लसूण, मिरची आणि त्यानंतर टाकायचा चॉप केलेला कांदा. हे सगळं परतवून घ्यायचं. लसूणची क्वांटिटी थोडी जास्ती आहे, अद्रकची थोडी कमीच आहे. ठीक आहे, याची सगळी डिटेल मी कॅप्शनमध्ये ॲड करतो. शिमला मिरची चॉप करून टाकली, हे सगळं परतवून घेतो, शिजवतोय. थोडंसं याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं, ग्रेव्हीसाठी आपल्याला हलकी ग्रेव्ही ठेवायची. मग डार्क सोया सॉस, थोडंसं व्हिनेगर टाकायचं, थोडं 8 to 9 सॉस वगैरे असेल ते टाकायचे. हे तुमच्याकडे नसतील तर स्किप करा. फक्त रेड चिली सॉस टाका. हे सगळं टाकल्यानंतर मिक्स करून घ्या. थोडंसं कॉर्नफ्लॉवरचं पाणी टाकायचं आणि ग्रेव्हीला घट्ट करून घ्यायचे. त्याच्यानंतर थोडंसं टाकायचं टोमॅटो केचप टाकून चवीनुसार मीठ टाकायचं, थोडंसं ब्लॅक पेपर टाकायचं आहे आणि हे सगळं टाकल्यानंतर मिक्स करायचं आहे. मग ॲड करा फ्राय केलेलं चिकन, थोडंसं स्प्रिंग ऑनियन्स आणि देन फक्त टॉस करायचं हाय फ्लेमवरती आणि सर्व्ह करायचं. मजेदार असा लसणाचा फ्लेवर, थोडासा पेपरचा फ्लेवर म्हणजे मिरीचा फ्लेवर खूप मजेदार आणि टेस्टी लागतं. एकदा नक्की ट्राय करा.